तर आज होतं राजवीचं बोरनान आणि म्हणतात ना की नजर हाटी आणि दुर्घटना घटी, तसा सुद्धा सीन झाला होता. काय तर सांगते, पण त्याआधी ना आज आम्ही दोघींनी उद्याच्या हळदी कुंकवाची तयारी म्हणून नेल आर्ट केलं होतं. तरी ही ताई छान अशी सर्व्हिस द्यायला आम्हाला घरी आली होती. आता आपले हात छान दिसावे म्हणून जवळपास सगळ्याच बायकांना हाताला नेल आर्ट करायला आवडतं, पण घरगुती कामांमुळे त्या बऱ्याच जणी नाही म्हणतात किंवा आवडत नाही म्हणतात. असा माझा तरी समज आहे बरं का. बाकी तुम्हाला काय वाटतं नक्की मला सांगा. त्यानंतर नेल आर्टचा जो शेप आहे आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर केले. तर राजबी छोटी असल्यामुळे पल्लवीने सिंपलच असे नेल आर्ट करून घेतलं होतं. आणि ह्या ताईचा जर का तुम्हाला कॉन्टॅक्ट हवा असेल तर स्क्रीनवरती मी नंबर दिलाय, ऍड्रेस दिलाय आणि इन्स्टाला नेल ऑरा बाय रसिका हे पेज आहे तिचं, तिथे तुम्ही चेक करू शकता तिने केलेले वेगवेगळे डिझाईन. त्यानंतर बाजूला एका ठिकाणी हळदी कुंकू होतं आणि बाळाचं त्यांच्या बोरनान सुद्धा होतं. सो तिथे गेले, बोरनान झालं, हळदी कुंकू घेऊन लगेच घरी आले, कारण की घरची तयारी राहिली होती. तोपर्यंत पल्लवीने सगळी आवरावर केली होती. इथे आधीच उशीर झाला होता, फक्त रांगोळ राहिली होती तेवढी मी काढून घेतली पटकन. आणि हे जे काईट आहेत ना ते पल्लवीनेच घरी बनवलेत. तर फायनल पूर्ण डेकोरेशन जे आहे ते असं काय झालं होतं. त्यानंतर राजवीला इथे तयार केलं, तिला ड्रेस घातला, ज्वेलरी घालून घेतली, ज्याच्यामध्ये ती ही जी स्टिक होती ना तीच मागत होती सारखी. आणि गोडुलीचा रिस्पॉन्स तुम्हीच बघा किती छान आणि किती क्यूट दिला. तरी इतकं छान बसत होती ती, फक्त हातामध्ये माझ्या एखादा मुरमुरा द्या किंवा काही खायला द्या असं तिचं होतं. तर एक एक करून 4-5 जणींनी तिचं छान असं ऑप्शन करून घेतलं. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता सगळ्यांचे नवीन चेहरे होते ना, नवीन कोणीही असू त्यांच्याकडे ती सारखं एकसारखं बघत होती. तिला असं कदाचित वाटत असेल की नेमकं हे चालू काय आहे, पण मस्त एन्जॉय करत होती सगळ्या ह्या गोष्टी. आणि इथे बघू शकता जो सीन झाला होता, माझं लक्ष तिच्याकडेच होतं पण तिचं लक्ष समोरच्या ताटाकडे होतं. आणि चालू दिव्यामध्ये तिने पटकन हात घातला, मला वाटलं पोळाला काय की त्याच्यामुळे माझा हात थोडा जोरात निघाला, पण नाही पोळाला तिला, तिने तेलामध्ये हात घातला होता. तर असं होतं लेकरांच्या बाबतीत, नजरहाटी आणि दुर्घटना घटी. चला हे सगळं झाल्याच्या नंतर लगेच मग लेकरांना बोलवलं होतं, बोरनान करून घेतलं. लेकरांची जी एक्साइटमेंट होती, जोरात आवाज हे, त्याच्यामुळे राजवीनं थोडीशी आरबळली होती. मग नंतर लगेच शांत झाली आणि परत बघायला चालू केली की काय चालू आहे ते म्हणून. चला आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.